खरं तर क्रिकेटच्या मैदानात तो सामना होईल तेव्हा कोण जिंकेल, कोण हरेल माहीत नाही. तो कसा होईल याच्याबद्दल माहीत नाही. पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो पॉलिटिकल सामना सध्या सुरू आहे, तो सामना रंजक होतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि आज सुद्धा अशाच प्रकारचा एक सामना रंगणार आहे इथं आणि त्याच्यासाठी प्रत्येक पक्षाचे राजकीय खेळाडू, प्रवक्ते आपल्या सोबत आहेत, नेते आपल्या सोबत आहेत. आज या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्या सोबत मनसेचे नेते प्रकाश महाजन सर आहेत. महाजन सर, स्वागत आहे तुमचं. शिवसेनेचे सहमुख्य प्रवक्ते राजू वाघमारे, डॉक्टर राजू वाघमारे आपल्या सोबत आहेत. डॉक्टर साहेब, स्वागत आहे तुमचं. आपल्या सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. जाधव साहेब, तुमचं सुद्धा स्वागत आहे. पण मी या चर्चेची सुरुवात राजू वाघमारे यांच्यापासून करणार आहे. विरोधकांनी टू द पॉइंट तुम्हाला प्रश्न विचारलाय. सत्ताधाऱ्यांना त्यांचं असं म्हणणं आहे की कालपर्यंत तुम्ही सांगत होतात रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही. मग रक्त आणि क्रिकेट एकत्र कसं काय वाहतंय आणि ते वाहत असेल तर ते तुम्हाला कसं काय चालतंय? सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे की रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, हे तर अगदी खरं आहे. त्याच्यामध्ये प्रश्नच येत नाही. हा. पाकिस्तान बरोबरच्या कोणत्याही भूमिकेबद्दल सौम्य भूमिका घेणं हे शिवसेनेला त्याही अगोदर त्यावेळी पण पटलं नव्हतं. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असताना आजही ते पटत नाहीये. बर. पण ज्यावेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळण्याचा किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्णय घेण्याचा प्रसंग असतो, तो निर्णय केंद्र सरकार घेत असतं. आणि केंद्र सरकार आयसीसीच्या माध्यमातून हा निर्णय घेत असतं की त्या बाकीच्या बाहेरच्या टुर्नामेंटमध्ये आपल्याला खेळायचंय की नाही. आता केंद्र सरकारचा जो निर्णय असतो तो निर्णय केंद्र सरकार घेत असतं. त्याच्यामुळे आपलं जे मत असतं त्याच्याबद्दल तो एकदा केंद्र सरकारने देश म्हणून जो निर्णय घेतला, देश म्हणून तो निर्णय पंतप्रधान घेऊ शकतात, देश म्हणून तो निर्णय क्रीडा मंत्रालय घेऊ शकतं आणि देश म्हणून राष्ट्रपती तो निर्णय घेऊ शकतात. आता ज्यावेळी एवढ्या मोठ्या लोकांनी तो निर्णय देश म्हणून घ्यायचा ठरवलेला असतो त्यावेळी त्यांची भूमिका, त्यांचं आंतरराष्ट्रीय असलेलं त्या प्रसंगातून उमटणारे कवच याच्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. त्याच्यामुळे ज्यावेळी केंद्र सरकारने हा निर्णय देश म्हणून घेतलेला आहे तर अजून या गोष्टीला खूप वेळ आहे. मला वाटतं की त्यांनी फक्त आता जाहीर केलेलं आहे. अजून प्रत्येकाच्या भूमिका येणार आहेत, प्रत्येकाच्या भूमिका मांडल्या जाणार आहेत. उद्या काही लगेच मॅच होणार नाहीये. त्याच्यामुळे मला असं वाटतं आतापासूनच गळे काढून रडण्याचं काम जे उभाटा करते त्याच्यात काही अर्थ नाही. आमची पण भूमिका हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार मानणारे आम्ही आहोत. त्याच्यामुळे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेशी आम्ही एकनिष्ठ आहोत आणि राहिलेलो आहोत आणि याही पुढे राहू. त्याच्यामुळे ती भूमिका आहे. पण त्याचबरोबर ज्यावेळी देशाच्या पातळीवर निर्णय घेतला जातो तर त्या देशाच्या पातळीवरच्या निर्णयामध्ये केंद्र सरकारचा सहभाग सगळ्यात जास्त असतो. आणि तो सहभाग असल्यामुळे त्यांचा निर्णय काय आहे ते आपल्याला, त्यांनी फक्त आता बोलले, मला वाटत नाही की तिथपर्यंत ह्या गोष्टी जातील. पण ज्यावेळी हळूहळू सगळ्यांचे त्याच्याबद्दलचे काय म्हणतात ओपिनियन्स येतील आणि मग त्याच्यानंतर मला वाटतं केंद्र सरकार तो निर्णय घेईल. तुमचं काय ओपिनियन दिलं तुम्ही पक्ष म्हणून? नाही, अहो काल तर ती बातमी आली. मी तुमच्या चॅनलवर स्पष्ट सांगतोय की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार, त्यांची तत्व आणि त्यांचे पूर्णपणे त्यांनी आखून दिलेले मार्गदर्शक तत्व याच्यावर चालणारा शिवसेना हा पक्ष आहे की जो आमचे सर्वोच्च नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो. तर आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचा पक्ष आहे. त्याच्यामुळे आमच्यात काही त्या आमच्या भूमिकेशी तडजोड आम्ही कधी केलेली नाही. आणि विचारांमुळे आम्ही वेगळे आहे शिवसेना म्हणून. आणि आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराबरोबर आहोत, त्यांच्याशी एकनिष्ठ आहोत. त्या दृष्टीनेच आमचा जो विचार आहे तो मी तुमच्या समोर स्पष्ट केलेला आहे. ठीक आहे.
आता हा तुम्ही जो मांडलेला विचार आहे तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला मान्य आहे का? जाधव साहेब, ज्या प्रकारे त्यांनी आता मांडणी केली, त्यांचं असं म्हणणं आहे की ते बाळासाहेबांच्या विचारांच्या सोबत आहेत, पण तुम्ही मात्र आत्तापासूनच गळे काढायला सुरुवात केलेली अजून बराच अवधी आहे. भारताचे खेळाडू काही पाकिस्तानमध्ये जाणार नाहीत आणि पाकिस्तानचे इथे येणार नाहीत, तिसरीकडे खेळतायत, म्हणून कदाचित आक्षेप नसावा अशी मांडणी भाजपकडून केली जाते आणि ह्यांची भूमिका तुम्हाला आता समोर आलेली आहे. तुम्हाला काय वाटतं, ही भूमिका पटते का तुम्हाला? पहिले तर मी त्या केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयाचा मी या ठिकाणी विरोध करतोय. बर. मला आपल्याला एवढंच म्हणायचं की वाघमारे साहेब ज्या पद्धतीने बोलत आहेत हा. की आमची निष्ठा बाळासाहेबांच्या भूमिका, ह्यांची निष्ठा कालपर्यंत कुठं होती? आजच एवढी लगेच निष्ठा बाळासाहेबांच्या प्रती तयार झाली का? विशेष मला एवढंच म्हणायचंय की केंद्र सरकारनं भूमिका घेतली आहे हे ठीक आहे, परंतु आज ती परिस्थिती भारतामध्ये आहे का? हा. पुलवामा हमला झाला, त्यानंतर पहलगामचा हमला झाला. पहलगामच्या हल्ल्यानंतर जे आम्ही सिंदूर ऑपरेशन देशभरात राबवलं, ते जगभरात राबवलं. आता ते ऑपरेशन कोणामुळे थांबवलं, का थांबवलं, हे नंतर संशोधनाचा विषय आहे. हो. परंतु मला एवढंच म्हणायचं की एवढे आम्ही टोकाचे पाऊल घेत असताना पुन्हा एकीकडे आम्ही त्याच देशाबरोबर क्रिकेट खेळावं ही आमच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट नाहीये का? कुठेतरी ह्या गोष्टीचा विचार केंद्र सरकारने करावा. बर. कारण हे खेळणं आजच्या घडीला तरी शोधणार नाही. ठीक आहे. आणि कुठलं आता बाळासाहेबांच्या भूमिकेत, बाळासाहेबांनी जेव्हा जेव्हा भूमिका घेतली ती हिंदुत्वाची भूमिका घेतली. त्यांच्या भूमिकेला तोड नाही, कोणी त्याला नाकारू शकत. आणि बाळासाहेबाचा शब्द म्हणजे शब्द होता. पण आता काय झाले, हल्ली राजकारणामध्ये सकाळी एक बोलायला लागले, दुपारी एक बोलायला लागले, संध्याकाळी एक बोलायला लागले. हे चुकीचं आहे. परंतु खेळाला आपण खेळाच्या दृष्टीने जरी बघितलं तरी सध्या पाकिस्तान बरोबर खेळायची ही वेळ नाही, ही योग्य वेळ नाही. मला एवढंच मानायचं. ठीक आहे. आपल्यासोबत प्रकाश महाजन सर सुद्धा आहेत. महाजन सर, ही वेळ योग्य नाही असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं म्हणणं आहे. मनसेची काय भूमिका आहे याच्याबद्दलची? आत्ता भारत पाकिस्तान या दोघांमधली मॅच व्हायला हवी का? दोघांनी खेळावं का एकत्र? आमची स्पष्ट भूमिका अशी आहे की पाकिस्तान बरोबर कुठलेही आपले संबंध नसले पाहिजे, सांस्कृतिक असो, खेळाच्या बाबतीत असो. कारण पाकिस्ताननी ज्या पद्धतीनं आपल्याशी पहलगाम किंवा ह्याच्याबरोबर आपल्या अतिरेक्यात आपल्यावर हल्ले केले, मुंबईमध्ये हल्ला केला, त्याच्यामुळं आपण त्यांच्याशी कसले संबंध ठेवले नाही पाहिजे त्या पातळीवर. आता काय तुम्ही मखलाशी करता की आम्ही पाकिस्तानमध्ये खेळत नाहीत, भारतात खेळत नाहीत, आम्ही दुबईमध्ये खेळतो, ह्या शब्दछलाला काही अर्थ नाही आहे. पाकिस्तानचा एक खेळाडू शाहिद आफ्रिदी त्याचं नाव आहे, त्याचे काय मत आहे भारताविषयी? हे इथं राष्ट्रभावनेला तुम्ही दुय्यम दर्जा देताय. सामान्य जनता भारतातली याच्या बाजूनी नाही आहे, त्यांना हे खेळ नकोय आहे. आता खरं म्हणजे हा विषय इतका गंभीर आहे, गंभीर आहे की याच्यावर कुणी कुणाला टोमणे मारू नये. एक राष्ट्रीय भावना. मला सांगा, काही दिवसापूर्वी एक बातमी आली होती की ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने आपल्या राजदूताच्या घराची लाईट आणि पाणी बंद केलं होतं. इतक्या नीच पातळीवर पाकिस्तान वागत असताना त्याच्याशी का खेळायचं आपण? इथं खेळताना आंतरराष्ट्रीय दबाव येतो, हे येतो, हे सगळ्या थोतांड गोष्टी आहेत. तुम्ही जर खंबीर असला तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय दबाव कसला येणार आहे? खेळामुळे तो येत असतो काय? आणि कोणतं राष्ट्र तुमच्या बाजूने परवा उभं राहिलं? कोणीच नाही उभं राहिलं. तुम्ही स्पष्ट सांगा ना, कसले संबंध अशा पद्धतीने ठेवलेच नाही पाहिजेत. बरं. जे राष्ट्र तुम्हाला तुमच्यात अतिरेकी पाठवतो, तुमच्यात फूट पाडतं, एवढा हे करतं, त्याचे कसले संबंध ठेवताय? आणि याच्यात एकमेव कारण सांगतो, हे कुणी सांगत नाही आहे, याच्यात सगळ्यात मोठं आर्थिक कारण दडलेलं आहे. बरं. आता तुम्ही सांगितलं की भारत पाकिस्तान क्रिकेटच्या मॅचला जवळपास 23 कोटी लोकांनी पाहिलं. याचा अर्थ याच्यावर अनाधिकृत अधिकृत बीटिंग किती होतं? अब्जावधी रुपयाची उलाढाल आहे. त्या लोकांचा दबाव आहे या लोकांवर.
आणि या दबावात खाली येऊन उद्या हा पाकिस्तान आणि भारताचा क्रिकेटचा मॅच दुबईमध्ये खेळला देखील जाऊ शकतो. बर, मग राष्ट्रहित कुठं पाहताय तुम्ही? ठीक आहे, कुठल्या बाळासाहेबांचे विचार पाहताय तुम्ही? मी विचारतो आपल्यासोबत नवनाथ बन सुद्धा जोडले गेलेले आहेत. नवनाथजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. तुम्ही येण्याच्या पूर्वी 3 पाहुण्यांनी आपली मतं मांडली. विरोधकांचं मत काय आहे तुमच्यापर्यंत आज पोहोचलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या प्रकारे तुम्ही सांगताय की आम्ही भारतातले खेळाडू पाकिस्तानमध्ये पाठवत नाही किंवा पाकिस्तानचे खेळाडू भारतात आणत नाहीत, दुबईत खेळवले जात आहेत, पण ही एक प्रकारचा शब्दछल आहे आणि खऱ्या अर्थानं आज परिस्थिती नाही आहे आणि दबावापोटी, आर्थिक दबावाच्या पोटी ही मॅच खेळवली जाते. आज राष्ट्रवाद कुठे गेला असा सवाल विरोधक विचारतायत. खरं तर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवाद हे पक्क नातं आहे, 2 समानार्थी शब्द आहेत. त्यामुळं इतरांनी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रवादाबद्दल बोलणं म्हणजे मोठा विनोद आहे. भारतीय जनता पार्टीने सातत्यानं राष्ट्र प्रथम, पार्टी नंतर आणि शेवटी व्यक्ती याच भूमिकेतनं काम केलंय. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही क्रिकेट सामन्यादरम्यान दोन्ही देशाच्या द्विपक्षीय मॅच होत नाहीयेत. आशिया कप होतोय, त्याच्यामध्ये भारत आणि पाकिस्तान हे फक्त 2 देश नाहीत तर इतर देश देखील आहेत. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे भारताचा एकही खेळाडू पाकिस्तानमध्ये जात नाही आणि पाकिस्तानचा एकही खेळाडू भारतामध्ये येत नाहीये. त्यामुळं आम्ही लगेच पाकिस्तानची सलगी करतोय, पाकिस्तानची दोस्ती करतोय असं नाही. 1947 पासून पाकिस्तान आपल्या शत्रू राष्ट्रामध्ये आहे. मला सगळ्या पाहुण्यांना एक आठवण द्यायची, 1971ला भारत पाकिस्तान युद्ध झालं, त्याच्यानंतर देखील सामने झाले होते. जेव्हा मनमोहन सिंग यांचं सरकार होतं, भारत पाकिस्तान तणावाचे संबंध होते, त्याही वेळेला सामने झाले होते. जेव्हा पाकिस्ताननं अशा पद्धतीची आक्रमक भूमिका घेतली त्यावेळेला भारतानं युद्धभूमीवर पाकिस्तानच्या नांग्या ठेचलेल्या आहेत. आता देखील महाजन साहेबांनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला. ऑपरेशन सिंदूर मधल्या सगळ्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालून पाकिस्तानच्या घरात घुसून त्यांच्यावर हल्ला करण्याची धमक कोणी दाखवलं असेल तर ते भारतीय जनता पार्टीच्या सरकारनं, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातच हे होऊ शकतं. याच्या आधी एकाही सरकारमध्ये ती धमक नव्हती. मनमोहन सिंग सरकारमध्ये तर नव्हती. आता क्रिकेटचा जो मुद्दा आहे की आर्थिक व्यवहारासाठी हे सगळं केलं जातं का, तर अजिबात नाही. कारण ऑलिम्पिकचे नियम असतात, आपण ऑलिम्पिकच्या नियमाला बांधील असतो आणि त्या बांधील असल्यामुळं आपल्याला त्या नियमानुसार खेळावं लागेल. आणि जर का आपण खेळलो नाही तर भारत त्याच्यामधून बाहेर पडेल, आपण त्याच्यातनं बाद होऊ. त्यापेक्षा आपण तिथून खेळून जिंकून पाकिस्तानला आपण युद्धामध्ये पण हरवलो, पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईक करून हरवलो आणि आता आपण खेळामध्ये सुद्धा पाकिस्तानला हरवण्याची आपली क्षमता आहे आणि पाकिस्तानला तिथे सुद्धा त्याच्या नाकावर टिसून विजय मिळवण्याची संधी आपल्याला असताना आपण अशा पद्धतीची चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही. पाकिस्तानला जिथं 2 हात करायचे, जिथं पाकिस्तानच्या नांग्या ठेचायच्या, तिथं त्या नांग्या ठेचण्यासाठी इथलं सरकार, आपली आर्मी, आपले जवान हे सक्षम आहेत. आणि जिथं खेळाच्या मैदानात पाकिस्तानला पराभूत करायचं तिथे आपले खेळाडू देखील सक्षम आहेत. त्यामुळं मला वाटतं या विषयाकडे वेगळ्या पद्धतीनं बघितलं पाहिजे. परंतु काय झालं, भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं की लगेच सगळेजण त्याला विरोध करतात. आता उबाटा गटाचे इथे आहेत का नाही मला माहित नाहीत, पण जावेद मियादाद यांना घरी बोलून त्यांनी बिर्याणी खाऊ घालणारे राष्ट्रवाद शिकवणार का? संजय राऊत काय प्रश्न विचारतायत की भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रवाद कुठे जाऊ? जावेद मियादादला तुम्ही घरी बोलून बिर्याणी खाऊ घातली होती, त्याबद्दल तुम्हाला काही वाटत नाहीये. आणि याच्या आधी सुद्धा बोला नवनाथराव, तुम्ही जावेद मियादादच्या बिर्याणी बद्दल बोलताय, तिकडे डॉक्टर राजू वाघमारेंची अडचण केली तुम्ही. आज काय करताय तुम्ही? डॉक्टर राजू वाघमारेने काय म्हणायचं आता त्याच्यावर? राजू वाघमारे देखील त्याचं उत्तर देतील. परंतु ज्या पद्धतीनं संजय राऊत किंवा उबाटा गट ती भाषा करते, बोलायचं मला उत्तर देण्याची जबाबदारी ही भारतावर आहे आणि भारत सातत्यानं ते बाळासाहेबांच्या भूमिकेवर शंका आहे. तर आता डॉक्टर राजू वाघमारे, मी येतोय, प्रकाश महाजन सर येतो. सगळ्यात पहिली गोष्ट विलासजी, भारत पाकिस्तान या प्रकरणामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेबद्दल शंका जर कोणाला येत असेल तर त्या व्यक्तीला मी माणूसच म्हणू शकत नाही. हा सरळ माझा स्पष्टपणे माझं हे विधान आहे.
की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिकेबद्दल जर कोणाला शंका असेल हा. तर ती व्यक्ती माणूस असू नाहीये. शकत आज जो नाही. उभाटा गट भूमिका घेतली त्याच्यामुळे- त्याबद्दल प्रश्न विचारतोय. त्याच्यामुळे नाही. प्रश्न असा आहे, प्रश्न बाळासाहेब असा एक गेले लक्षात घ्या. हा विलांची तुम्ही हा. नंतर हसा. हम्म. आमचे हिंदू हृदय सम्राट आमचं दैवत आहे, आम्हाला त्यांच्याबद्दल आम्ही बोलतोय, तुम्ही नंतर बोला हसा बोला त्यांच्याबद्दल. हा त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल हसून तुम्ही त्यांचा अपमान करू नका त्या नाही 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 भूमिकेचा. त्यांचा अपमान नाही. हा, तुमच्या लक्षात घ्या. तुमच्या दोघांच्या आमची भूमिकेच्या भूमिका- बद्दल तुमच्या नाही, ते- दोघांच्या बघा, एक भूमिकेबद्दलचं लक्षात हे हास्य आहे. एक हा. एक लक्षात घ्या, हम्म. त्यांची भूमिका जी आहे त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. आमचा पक्ष हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचारावर चालणारा पक्ष आहे. हम्म. त्यांच्या भूमिकेशी, त्यांच्या हिंदुत्वाशी या देशामध्ये गर्व से कहो हम हिंदू है हे बोलणारी ती पहिली व्यक्ती होती. त्याच्यानंतर सगळे हिंदू मन जागृत झालं. त्याच्यामुळे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला घेऊन जाणारे आम्ही आहोत. आमची भूमिका स्पष्ट आहे. बाळासाहेबांना जे विचार पटत होते त्याच विचाराने आम्ही पुढे जाऊ. आणि हे पण विसरू नका हम्म. की ज्यावेळी ही परिस्थिती होती त्यावेळी आता आमच्या बरोबर जे आमचे शिवसैनिक आहेत, हम्म. शिशिर शिंदे, त्यांनीच वानखेडीची पीच उखडून टाकलं होतं. हम्म. त्याच्यामुळे ती भूमिका कोणी विसरू नये. दुबईत जाणार का? शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. मग दुबईतल्या मॅचचं पण काय शेवटी- करणार तुम्ही? मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, हम्म. तुम्ही जे दुबईतल्या मॅच बद्दल विचारताय, मग साहेबांनी सांगितलं आशिया कपचा विचार आहे. देशाबद्दलचे निर्णय हे केंद्र सरकार घेतं. केंद्र सरकार तो निर्णय त्यांनी फक्त आता जाहीर केला. अजून ह्याच्या वेळापत्रक बाकीच्या गोष्टी काहीच झालेलं नाही. अजून पुला खालून बरंच पाणी ठीक आहे, म्हणजे व्हायचंय. तुम्हाला आशा आहे. याच्या- तुम्हाला आशा आहे. याच्यानंतर महाजन सर, पुष्कळ गोष्टी होतील. महाजन सर प्लीज. माझी एक भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्याला विनंती आहे की कृपया बाळासाहेब ठाकरे हयात नाही आणि त्यांचा उल्लेख इथं बिर्याणी खाऊ घातला असा करू नये. कारण कसं आहे की तुम्ही बाळासाहेबांची बिर्याणी काढली तर आम्हीसुद्धा काही काढू शकतो. बाळासाहेब ठाकरेंच्या परिवाराशी माझे, आमच्या महाजन परिवाराचे वैयक्तिक संबंध होते. एक हिंदू म्हणून ते माझे आराध्य दैवत आहे. कृपया बाळासाहेब हयात नाहीत, त्याच्यामुळं बाळासाहेबांनी जावेद मियादादला बिर्याणी खाऊ घातली का नाही? एक मिनिट अजिबात मध्ये बोलायचं नाही, अजिबात मध्ये बोलायचं नाही. संयम आम्ही ठेवला, तुम्ही ठेवा. सत्ताधारी असलात म्हणून कुठे तुम्ही दाबदार सेव करता का? बरं बोला 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 महाजन बोला साहेब, बोला बोला बोला. हम्म. मी तुम्हाला विनंती करतोय. मी काय विनंती बोला. केली? बोला बोला, महाजन साहेब. बोला. तुम्ही बाळासाहेबांची मातोश्रीवरची बिर्याणी काढली. थांबा, एक ऐकून घ्या. याच्यामध्ये लोक अजून काही बोलतील आणि नसत्या मोठ्या लोकांना याच्यात सामील करून घेऊ नका. आम्ही तुमच्या राष्ट्रभक्तीविषयी काहीच कधीच संशय घेतला नाही. तुम्ही आमच्या राष्ट्रभक्तीविषयी संशय घेऊ नका. आम्हाला मोदी हे राष्ट्रभक्त आहेत म्हणूनच मी त्यांना आवाहन करतो की पाकिस्तान बरोबर असले संबंध ठेवू नका. ते मोदीच करू शकतात, काँग्रेसच्या काळात नाही झाले. म्हणून आम्ही मोदी साहेबांकडून ही अपेक्षा ठेवतो. आणि तुम्ही काय मातोश्रीची बिर्याणी काढता? मग इस्लामाबाद मध्ये कोणी बिर्याणी खाल्ली जाऊन? जिनाच्या कबरीवर कोण गेला होता? कशाला तुम्ही मोठ्या लोकांना यात ओढताय? हात जोडून सांगतो की बाळासाहेबांचं नाव घेऊ नका कोणी. ठीक आहे. क्रिकेट मॅच पाकिस्तानवर खेळणे सर्वसामान्य माणसाची अपेक्षा आहे. मोदी साहेबांच्या राष्ट्रभक्तीविषयी आम्हाला अभिमान आहे, आम्हाला गर्व आहे. म्हणून आम्ही मोदी साहेबांनी आवाहन करू इच्छितो की पाकिस्तान बरोबर हा मॅच खेळला जाऊ नये. यात काय वाईट आहे? ठीक आहे, मी विचारतो. पाकिस्तान बरोबर पाकिस्तानच्या भूमीवर जाऊन आपण मॅच खेळत नाहीत. विलासराव, पहिला गोष्ट मुद्दा घ्या. किंवा पाकिस्तानला आपण भारतामध्ये बोलून देखील मॅच खेळत नाहीत. आपल्या दोन्ही देशांमध्येही मॅच होणार नाहीये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा आशिया कप आहे. या आशिया कप मध्ये वेगवेगळे देश सहभागी होणार आहेत आणि या वेगवेगळ्या देशादरम्यान हा सामना होणार आहे. आपण असं केलं का की आपण ठरवून भारत आणि पाकिस्तान या दोन देशाचा सामना ठेवला आणि दोन देशाचा सामना आपण करतोय? तर असं अजिबात नाही. आपला एकही खेळाडू पाकिस्तानच्या भूमीवर जाऊन खेळणार नाही. पाकिस्तानचा एकही खेळाडू आपल्या भूमीवर येऊन खेळणार नाही.
याच्या आधी काँग्रेसच्या आपण सरकारमध्ये त्यांच्या सोबत तणावाची खेळणार स्थिती आहोत ना. असताना त्याच्यासोबत आपण अशा विलासराव ऑलिम्पिकमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या लोकांसोबत खेळावा लागतो. तो करार झालेला असतात, आंतरराष्ट्रीय करार असतात, त्याचं उल्लंघन तुम्हाला करता येत नाही. आपण पाकिस्तानला कुठे त्यांची बाजू घेतोय का? पाकिस्तानला कुठे सूट देतोय का? पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम, पाकिस्तानच्या नाकावर टिचून देऊन पाकिस्तानच्या घरात घुसून त्यांच्यावर हल्ला करण्याचं काम, पाकिस्तानच्या दहशतवाद्यांना यमसदनी पाठवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या ठीक आहे. सरकारनं आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. तिथं कुठे बोटची पिपी मोके घेतली? ठीक आहे. तिथं संजय सातत्यानं आम्ही जाधवजी, प्रखर राष्ट्रवाद संजय दाखवला. जाधवजी. त्यामुळे हे आंतरराष्ट्रीय सामने आहेत. इथं दोन पक्षाचा किंवा दोन देशाचा संबंध नाही. इथे अनेक देश यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. ऑलिम्पिकचे नियम असतात, त्याचा करार असतो, त्याच्यानुसार आपण कुठेही पाकिस्तानच्या भूमीवर जात नाही आणि पाकिस्तानचा एकही खेळाडू आपल्या भूमीवर येत नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. संजय जाधवजी, त्यांचं असं म्हणणं आहे की आंतरराष्ट्रीय अनेक देशांची ही टुर्नामेंट आहे आणि त्यामुळे त्या नियमानुसार आपल्याला तिथं खेळावं लागेल. आपण जर त्याच्यात खेळलो नाही तर त्यांना बाय मिळेल, अंक त्यांना मिळतील, आपण बाहेर पडू आणि ते फायनलला जातील, कदाचित विजेते सुद्धा ठरतील. मग अशा परिस्थितीमध्ये आता खेळाला या दोन देशातल्या संबंधांचा खेळाला फटका बसावा का, अशा प्रकारची मांडणी केली जाते. तुमचं काय म्हणणं आहे? कुठलाही संबंध नाही ठेवायचा त्यांच्यासोबत, खेळ सुद्धा नाही, काहीच नाही, तोंड सुद्धा बघायचं नाही त्यांचं? बघा, भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे प्रवक्ते ज्या पद्धतीनं हिंदुत्वाची, देशभक्तीची भाषा करतात, आता भारत पाकिस्तान युद्धामध्ये भारतानं जे काही यश मिळवलं ते भारतीय सैन्याचं नाहीये, ते भारतीय जनता पार्टीचं आहे, नरेंद्र मोदीजीचं आहे. आणि बाळासाहेबांविषयी जे काही बोलतायत प्रवक्ते, मला त्यांना हात जोडून विनंती करायची आहे की तुमची तेवढी उंची निश्चित नाही आणि भारतीय जनता पार्टीने बाळासाहेबांविषयी काही बोलू नये. कारण आज बाळासाहेब जर नसते तर मोदीजी पंतप्रधान झाले नसते, हे आधी विसरू नका. कारण गोध्रा हत्याकांडानंतर देशभरातून, जगभरातून ज्यावेळेस मोदीजींचा राजीनामा घ्यावा अशा स्वरूपाचं चालू होतं, त्यावेळेस बाळासाहेबांनी संरक्षण कोणाला दिलं असेल तर मोदीजीला दिलं. त्यामुळे तुम्ही कशाला केले अंत फुकटच? अहो, खेळाच्या दृष्टीने बघा, हे ठीक आहे, परंतु आज देशामध्ये काय परिस्थिती आहे? सिंदूर आणखीन आमच्या कपाळावरचा गेलाय. आम्ही सिंदूर ऑपरेशनचं श्रेय एकीकडे घेतो आणि दुसरीकडे आम्ही क्रिकेट मॅच खेळायला आम्ही नाही खेळत. आम्ही त्यांच्या भूमीवर जात नाही, ते आमच्या भूमीवर येत नाही. म्हणजे आम्ही खाऊ घालतो पण पाणी नाही पित, पाणी पितो पण जेवत नाही. ही दुटक्की भूमिका नको. राष्ट्रीय काय करार असतील ते, त्याचा आंतरराष्ट्रीय करार असतील ते असतील, पण आजची देशामध्ये परिस्थिती अशी आहे की तिथं आपण या सगळ्या गोष्टीपासून अलिप्त राहिलं पाहिजे. परंतु मी तुम्हाला सांगू इच्छितो की जगामध्ये सगळ्यात मोठा सट्टा हा महाजन साहेब म्हणल्याप्रमाणे क्रिकेटमध्ये चालतो आणि ह्या सट्ट्यापायीच ह्या सगळ्या स्पर्धा पुन्हा आम्हाला बाहेर व्हायचं नाही असं आम्हाला कधी कधी वाटतं. अहो, शेवटी देश मोठा आहे का आपल्याला खेळ मोठा आहे हे आधी ठरवा. भारतीय जनता पार्टीचे लोक ज्या पद्धतीने बोलतायत की आम्ही देशभक्ती हे ते, मग आता देशभक्ती कुठे गेली? खेळाच्या पुढे जाऊ द्या ना, एखादी आशिया कप खेळला नाही आम्ही, पडणार होतं का? ठीक आहे. डॉक्टर राजू वाघमारे, मला सांगा, आज जेव्हा या सगळ्याबद्दलची चर्चा सुरू आहे, तुम्ही आज NDA मधले प्रमुख घटक पक्ष आहात, तुमचं जे काही म्हणणं आहे याच्याबद्दलची जी काही भूमिका आहे ती भूमिका मांडायला तुम्ही कमी पडताय का? तुमची भूमिका स्पष्ट होत नाहीये का? विरोध असेल, समर्थन असेल, जे काही असेल ते. विलासजी, आम्ही आमची भूमिका मांडायला कुठेही कमी पडत नाही. आमचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब खंबीर आणि कणखर नेतृत्व आहे, त्याच्यामुळे आम्ही कुठे कमी पडायचा प्रश्नच येत नाही. ही बातमी आलेली आहे की आशिया कप मध्ये भारत पाकिस्तानचा जो ड्रॉ पडलेला आहे त्याच्यामध्ये त्यांचा सामना होणार आहे. आता एक दुसरी गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्यावेळी ऑलिम्पिक मध्ये आपण खेळतो त्यावेळी इतरही राष्ट्र, शत्रू राष्ट्र एकमेकांसमोर येतात. त्यावेळी ऑलिम्पिक मध्ये पण आपण एकमेकांच्या त्यावेळी त्या राष्ट्राच्या विरोधात खेळतात. तिथे कोणच बोलत नाही की आम्ही खेळायला आलोय, आम्ही त्यांच्या विरोधात खेळणार नाही. याच्या अगोदर भारत पाकिस्तान इतर जे हॉकीचे टुर्नामेंट झाल्या त्याच्यामध्ये इतर वेळेला पण हॉकी टुर्नामेंट मध्ये भारत पाकिस्तान त्या ऑलिम्पिक्स किंवा इतर स्पर्धांमध्ये एकमेकाच्या विरोधात खेळलेले. मग तुम्ही स्पष्ट सांगा ना की खेळामध्ये राजकारण आणू नका आणि त्यांनी खेळलं तर काही प्रॉब्लेम नाहीये.
एक लक्षात घ्या, तुम्ही हा. आमच्या तोंडात तुमचे शब्द घालू नका कृपा करून उत्साहाच्या भरात. विलासजी, आमचं स्पष्ट मत आहे, खेळ जरी असेल तरी पाकिस्तान आपला एक नंबरचा शत्रू आहे. पाकिस्तानाच्या बाबतीत आपल्याला वेगळा निर्णय घ्यायला पाहिजे आणि त्या दृष्टीने विचार करायला पाहिजे, पण त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय गोष्टींचा पण विचार करणं गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय आपण ज्यावेळी पटलावर एकत्र वागतो, एकत्र खेळतो, एकत्र संवाद घडवतो, त्याचाही विचार करणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं की देशातलं केंद्र सरकार जे असतं ते या बाबतीतला निर्णय घेतं आणि आपण देश म्हणून या बाबतीतही ज्या पद्धतीने आपण युद्धात केंद्र सरकारच्या मागे उभे असतो एक देश म्हणून, तर त्या पद्धतीने उद्या त्यांनी निर्णय आज घेतलेला नाही आणि उद्या गेलेले नाही. आपण त्यांच्या देशात जात नाही, ते आपल्या देशात येत नाही. उद्या जर हा निर्णय उद्या ते कॅन्सलही करू शकतात. त्याच्यामुळे आत्ताच आपण ज्या पद्धतीने उभा झाला असं ठीक आहे, मी विचारतो नवनाथजी, या निर्णयाचा फेरविचार होऊ शकतो का? लोक जनभावना लक्षात घेता या निर्णयाचा फेरविचार होऊ शकतो का? विलासराव, मी मगाशी पण सांगितलं की हा दोन देशातला सामना नाहीच आहे. हा भारत आणि पाकिस्तान किंवा पाकिस्तानी भारत यांच्यातला सामना नाहीये. हा आंतरराष्ट्रीय वेगवेगळे देश याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. ऑलिम्पिकचे नियम असतात, त्याबद्दलचे करार असतात, त्यानुसार केंद्र सरकार याबद्दल निर्णय घेतं आणि क्रीडा मंत्रालयानं त्याबद्दलचं स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा प्रश्न आला तर आता ते विचार खरंच उभाटा गटाकडे आहेत का याचं देखील संशोधन करावं लागेल. कारण जे पसायदान स्पर्धा पूर्वी घेत होते ते आता नमाज स्पर्धा घेत आहेत, त्यामुळं नमाज पठण स्पर्धा करतायत. त्यामुळं बाळासाहेब ठाकरेंचे विचार हे भारतीय जनता पार्टी, हिंदू हृदय सम्राटांचे विचार आणि हिंदू हृदय सम्राटाचा वैचारिक वारसा पुढे नेण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीनं सातत्यानं केलंय आणि हिंदुत्ववादी भूमिका देखील भारतीय जनता पार्टीची सातत्यानं पुढे लिहिली असले. आपण पाकिस्तानला जेव्हा जेव्हा धडा शिकवायची वेळ आली तेव्हा सगळ्यात कणखर भूमिका अटल बिहारी वाजपेयी यांनी घेतली, त्यानंतर आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी घेतली. काँग्रेसचं जेव्हा सरकार होतं, काँग्रेसने 1971चा मी मगाशी उल्लेख केला, 1971ला युद्ध झाल्यानंतरही आपण भारत आणि पाकिस्तान बरोबर सामने खेळलो का नाही? याचं उत्तर द्या. काँग्रेसचे नेते ऐका, आपण त्यावेळेला सामने खेळलो. मनमोहन सिंह यांचं सरकार होतं काँग्रेसचं 10 वर्ष, त्यावेळेला देखील भारत आणि पाकिस्तान सामने झाले. एवढंच काय, आपल्या मुंबईवरच्या हल्ला झाल्यानंतर देखील भारत आणि पाकिस्तान या दोनच देशामध्ये, आशियाई नाही सांगत, दोनच देशामध्ये सामने झाले. आता कुठेही भारत आणि पाकिस्तान या दोन देशामध्ये एकमेकांच्या भूमीवर जाऊन सामने होणार नाहीत. हे आंतरराष्ट्रीय मॅच आहेत, आंतरराष्ट्रीय दर्जाची कप आहे, त्याच्यामध्ये अनेक देशाचे संबंध आहेत. आपण नाही खेळलो तर पाकिस्तानला बाय मिळेल, पाकिस्तान विजयी होईल, मग आपण परास्त व्हायचं का? जर का आपण आपले खेळाडू सक्षम आहेत, आपण पाकिस्तानला क्रिकेटच्या मैदानात 10,000 वेळेला पाणीच पाजलेलं आहे. त्यामुळे इथून पुढे देखील आपण पाकिस्तानला पाणी पाजण्याचं काम जसे आपले सैनिक सीमेवर करतात तसं क्रिकेटच्या मैदानात आपले खेळाडू पाकिस्तानला पाणी पाजून देशामध्ये गौरवानं उभं राहतील, त्याबद्दल अभिमान बाळगायला पाहिजे. बरं, हा संजयजी बोला. बाळासाहेब ठाकरेंविषयी बोलताना मी एवढंच म्हणलं की बाळासाहेबांची उंची हिंदुत्वाच्या बाबतीत तरी कोणी गाठू शकणार नाही. कारण आपण बघितलं असेल, अटल बिहारी वाजपेयी साहेब देशाचे पंतप्रधान असताना एका अमरनाथची यात्रेमध्ये अतिरेक्याने अडवली होती. त्यावेळेस सगळं सरकार विचार करत होतं की आता हे कसं हाताळायचं. त्यावेळेस एकमेव बाळासाहेब होते की त्यांनी सांगितलं होते की माझ्या अंबरनाथच्या एकाही यात्रेकरूच्या केसाला जरी धक्का लागला तर मी आजची यात्रा होऊ देणार नाही, ही म्हणायचं धाडस लागते. भारतीय जनता पार्टीने नेहमी दुसऱ्याच्या तव्यावर पोळ्या भाजल्या. ठाकरे ते म्हणायचं धाडस करतील का? आता त्यांचे जे वारसदार स्वतःला म्हणून घेतात ते म्हणायचं धाडस करतील का? ते औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष झाले संजय राव. आता आम्ही बोलतो, आम्ही ऐका ना, तुम्ही उगा फुकटच्या तिऱ्या मारू नका. जेव्हा रस्त्यावर उतरायचं ना, आमचा जन्म शिवसेनेत झाला आहे, हिंदुत्वासाठी. एकदा उद्धवजी ठाकरेंना विचारा की वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे हे विचार, अमरनाथ यात्रेबद्दल बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेली ही सन्मानजनक भूमिका उद्धवजी ठाकरे घेणार आहेत का? आज ते घेत नाही आहेत. आज ते काँग्रेसच्या मांडीला लावून बसलेले आहेत. पण नवनाथजी, ठीक आहे, एक मिनिट नवनाथजी, सांगितलं होतं एक मिनिट नवनाथजी, काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसण्याचं काम उद्धवजी ठाकरेंनी केलंय. नवनाथजी, पण आज तुमच्या नेत्यांनी, मी येतो एक मिनिट
संजय भाऊ येतो तुमच्याकडे. तुमच्या नेत्यांनी आज जावेद मियादाची ती भेट आणि त्याला बिर्याणी हा उल्लेख करून तुमच्या नेत्यांनी चूक केली आहे का? कळत नकळतपणे अप्रत्यक्षपणे बाळासाहेबांवर हे गेलं नाही का? विलासराव, 1 मिनिट सांगतो. संजय राऊत यांनी आज पत्र लिहिलंय. संजय राऊत म्हणतात की राष्ट्रवाद काय, अमुक काय, तमुक काय. त्यावेळेला संजय राऊत होते की नाही त्या भेटीमध्ये तिथे? त्यामुळे जे आपण ही दुटप्पी भूमिका करत नाही का, याबद्दलचा प्रश्न आमच्या नेत्यांनी उपस्थित केला. तुम्ही दुटप्पी भूमिका करताय, त्याच्यावर बोर्ड दाखवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केलंय. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल अनादर आहे, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराबद्दल अनादर आहे तर अजिबात नाही. वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आदर भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना, नेत्यांना आहे. मला एकच बोलायचं आहे की जी उबाटा त्यांच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये बॉम्बस्फोटातल्या आरोपी मुसाला फिरवते, पाकिस्तानचे झेंडे त्यांच्या मिरवणुकीत असतात, ती उबाटा आज राष्ट्रवादाच्या गोष्टी आम्हाला जर शिकवायला लागली आणि त्याच्यावर जर बोलायला लागली तर त्यांनी जनाची नाही तरी मनाची ठेवायला पाहिजे. ठीक आहे, की ज्यांनी पाकिस्तानचे झेंडे त्यांच्या निवडणुकीत जाधव साहेब, प्रचारात फिरवले. जाधव साहेब, तुमच्या राष्ट्रवादावर, तुमच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह पुन्हा एकदा उपस्थित केला जातोय. तुम्ही आता कमबॅक केलंय की आहात इथंच? ऐका, महाराष्ट्रामध्ये जरी म्हणायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी विचाराचा एकमेव पक्ष ते शिवसेना. आज हे किती जरी गप्पा बसले, भारतीय जनता पार्टीने किती रस्त्यावर लढाया केल्या. शिवसेना, अरे सातत्याने शिवसेना या महाराष्ट्रात लढली आहे आणि या शिंदे गटाने तर बोलू सुद्धा नाही, यांना नैतिक अधिकार सुद्धा नाहीये. आणि बरं उद्धव ठाकरे बाजूला गेले, एक लक्षात घ्या, उद्धव ठाकरे बाजूला गेले. नाही, आता काय झालंय, तुम्ही चौघजण सुद्धा, चौघही ज्या पक्षाचे आहात, चौघही जे पक्ष आहात, आता इथं मनसे आहे, शिवसेनेचे 2 पक्ष आणि भाजप आहेत. तुम्ही सगळे राष्ट्रवादाचं राजकारण करणारे आहात, हिंदुत्वाचे आम्ही सगळे कसे कैवारी आहोत हे सांगणारे आहात. पण या सगळ्यामध्ये या प्रत्येकाची तुमच्या सगळ्यांची कसोटी लागली आहे, हेही तितकंच खरं आहे. तुम्ही तुमच्या भूमिका आज राजकीय दृष्ट्या काही मजबुरी नसेल, ज्या काही असतील त्या मांडताय, पण जनतेला त्या कितपत आवडतात, कितपत पटतात, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा हिशोब जनता करणार आहे, हेही तितकंच खरं आहे. पण बघूया काय घडतंय पुढच्या काळात. या निर्णयाबद्दल काही पुनर्विचार होतो का, की भारत पाकिस्तान ही मॅच होते, याकडे आपली नजर असेल. पण राजकारण मात्र सुरूच राहणार आहे, ती मॅच काही थांबणार नाहीये. आज या चर्चेत आपण सगळे जण आलात, आपली भूमिका मांडली, त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. विशेष चर्चेत आपण इथेच थांबतो. धन्यवाद.